अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना अवैध केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी या ठिकाणी रोडलगतच गट क्रमांक 314 आणि 184 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज म्हणजेच मुरुम भरल्यानं अवैध गौण खनिज महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा नियम 2017 12 जानेवारी 2018 मधील तरतुदीनुसार पंचनामा करून दंडात्मक कारवाई करून आणि भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या ठिकाणी गावठाण शेजारी रोडलगतच गट क्रमांक 314 मध्ये पेट्रोल पंपाचं काम चालू असून त्यामध्ये अन्य ठिकाणाहून मुरुम हा जेसीबी डंपरच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात 125 ते 150 डंपर मुरुम भरण्यात आला असून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे। पारनेर रॉयल्टी बुडवण्यात आली असून रॉयल्टीमधून थोड्या प्रमाणात भरून मोठ्या प्रमाणात मुरुम भरण्यात आला आहे। अजून त्याच्या रोडलगतच बंगल्याचं काम चालू असून त्या ठिकाणी 45,125 डंपर मुरुम टाकण्यात आला आहे। त्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रॉयल्टी बुडवण्यात आली असून महसूल अधिनियमाची पायमल्ली करून शासनाची रॉयल्टी बुडवण्यामधील अवैध गौण खनिज यांचा स्पॉट पंचनामा करून त्यांनी भरलेल्या रॉयल्टी आणि त्या ठिकाणच्या भरणा केलेल्या मुरुम याची चौकशी होऊन तात्काळ अवैध गौण खनिजाकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा नियम 2017च्या 12 जानेवारी 2018 मधील कर महसूल सहाय्यक अधिकारानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी। या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल। ही कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांवर उपोषण करण्यात येईल असा इशारा अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिलाय। पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथे गट नंबर 314 व 184 गावठाण जो डांबरे हवे तेथे त्या गटामध्ये पेट्रोल पंपाचं काम चालू आहे आणि अजून एका ठिकाणी बंगल्याचं काम चालू आहे। त्या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक ठिकाणी 125 ते 150 डंपरचं द्वारे तिथे मुरुम टाकलेलं आहे। त्या अवैध गौण खनिज मुरुम भरल्याने अवैध गौण खनिज महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा नियम 2017 दिनांक 12/1/2018 मधील तरतुदीनुसार त्या स्पॉट पंचनामा करून येथे भारतीय दंड संहिता 379 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत जिल्हा अधिकारी पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। तर या अवैध गौण खनिजामुळे शासनाची मोठ्या प्रमाणामध्ये रॉयल्टी बुडून आर्थिक अधिकाऱ्यांशी हितसंबंध जोपासत त्यांनी त्या अवैध गौण खनिज करून महाराष्ट्र शासनाची जी रॉयल्टी आहे ती मोठ्या प्रमाणे बुडवणूक करण्यात येऊन मोठे नुकसान या जागा मालकांनी केलेलं आहे। तर त्या जे अवैध गौण खनिज केले त्यामध्ये वाहनांचे सुद्धा जे वापरण्यात आलेली जेसीबी असेल जे हायवा असेल हे सुद्धा जप्त करण्यात यावे। त्याचबरोबर ज्या ठिकाणाहून मुरुम आणला त्या ठिकाणाचा सुद्धा स्पॉट पंचनामा करण्यात यावा आणि GPS द्वारे ज्या आता त्यांनी म्हणजे मी तहसील कार्यालयात चौकशी केली असता का सदरील ठिकाणी हे फक्त सपाटीकरणाची परवानगी दिलेली आणि जरी त्यांनी रॉयल्टी फाडली असेल तर त्याचं GPS द्वारे फोटो काढून कारण GPSचे जर आत्ता सध्याच ठिकाणचे फोटो काढले तर पाठीमागील 3 वर्षेसुद्धा फोटो काढता येतात। त्याप्रमाणे पाठीमागील जर फोटो काढले तर त्याची असणारी उंची खोल साईज व त्याचं रुंदीकरण त्याचं ते माप त्या पद्धतीने घेण्यात येईल आणि संबंधित जे चौकशी अधिकारी असेल यांनी सुद्धा त्यामध्ये कचराई केली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी। त्यामुळे जर ही जी कारवाई चौकशीची कारवाई 15 दिवसात न झाल्यास तर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने बेमुदत जन आंदोलन करण्यात येईल। तरीही मीडिया माध्यमात विनंती करतो की लवकरात लवकर संबंधित जागेचा स्पॉट पंचनामा करून त्याची दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर 379 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावी। ती कारवाई जर पण नाही झाली तर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल। धन्यवाद।